श्री स्वामी समर्थ. तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर सध्या पितृपक्ष चालू आहे. तर हा पितृपक्ष 14 ऑक्टोबरपर्यंत आहे. तर पितृदोषाची लक्षणे आणि त्यावरचे उपाय आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने, श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा पितृदोष प्रबळ होतो आणि त्याचे परिणाम आपल्या जीवनामध्ये आपल्याला जाणवतात. तर या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता, प्रगतीत अडथळे निर्माण होतात, अचानक आजारपण येतं, संकट येतात, संपत्तीची कमतरता असते, आर्थिक चणचण सतत जाणवत असते, सर्व सुखसुविधा असतात तरी पण मानसिक शांती नसते, सतत असमाधान असतं किंवा लग्न जमत नाहीये. त्यानंतर संतान प्राप्ती होण्यासाठी प्रॉब्लेम होत आहे. म्हणजे संतान जरी प्राप्त झाली तरीही अपंग असते, अधू असते. त्याच्यानंतर व्यवसायामध्ये नुकसान होणे, घरामध्ये एकमेकांचे पटणे नाही, क्लेश असणे, कटकटी, वाद अशी अनेक पितृदोषाची लक्षणे आहे. तर ही लक्षणे दूर करण्यासाठी ह्या पितृपक्षात जर छोटे छोटे उपाय केले तर ते उपायांनी तुम्ही पितृदोष हा कमी करू शकतात आणि हे पितृपक्षात हे उपाय केले तर ते जास्त प्रभावी ठरतात. तर पहिला उपाय, तुम्ही जर तुमच्या घराच्या जवळपास जर गोमाता असेल तर तुम्ही त्या गोमातेसाठी दररोज पहिली पोळी किंवा पहिली चपाती ही गोमातेला तुम्हाला खाऊ घालायची आहे. ती स्वतःच्या हाताने तुम्हाला खाऊ घालायची आहे. आणि जर रस्त्याने चालत असताना दिसले तर तुम्हाला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे. हा पण आणि डाळ गुळही खाऊ घातली तरीही, पण ते खाऊ घालत असताना तुम्हाला तुमच्या पितरांचे स्मरण करायचे आहे. हे केल्याने तुमचा पितृदोष हा नक्कीच कमी होतो. हा अत्यंत प्रभावी आणि सोपा उपाय आहे. त्यानंतर दुसरा सोपा आणि प्रभावी उपाय की दुपारी तुम्हाला कावळ्याला दुपारी जेवणापूर्वी तुम्हाला 12 वाजायच्या आत कावळ्याला दही भाताचा नैवेद्य तुम्ही बाहेर ठेवू शकता. तो तुम्ही घराच्या छतावर किंवा बाल्कनीमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि त्यावर तुम्हाला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे. यामुळे सुद्धा पितृ संतुष्ट होतात आणि त्यांचा आशीर्वाद मिळतो. कुत्र्याला तुम्ही दिवसभरामध्ये कधी पण पोळी हे खाऊ घालू शकता. आता हा उपाय सुद्धा अत्यंत प्रभावी आहे. हाही उपाय तुम्ही करू शकतात. त्यानंतर समजा या पितृपक्षात जर तुम्ही जेवत असताना एखादा तुमचा याचक आला घरी किंवा भिकारी आला तर तुम्ही त्याला अन्न दान करायचं आहे. त्याला रिकाम्या हाताने पाठवायचं नाही, त्याला संतुष्ट करून पाठवायचं आहे. तर हे छोटे छोटे उपाय आहेत. त्यानंतर अजून एक उपाय, जर पितृपक्षामध्ये जर तुम्हाला हे जरी उपाय करायला जमले नाही तर तुम्ही सकाळी आंघोळ झाल्यावर दक्षिण दिशेला तोंड करून पितरांचे तुम्हाला स्मरण करायचे हात जोडून आणि पितृदेवाय नमः पितृदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आणि पितरांचा आशीर्वाद तुम्हाला त्यामुळे प्राप्त मिळेल आणि तुमच्या ज्या काही अडचणी आहे ते तुम्ही त्यावेळेस बोलून दाखवायच्या आणि त्यांचा आशीर्वाद मिळवायचा आहे. त्यानंतर अजून एक, हेही करायला जमलं नाही तर तुम्ही हा एक उपाय करू शकता की संध्याकाळच्या वेळी तुम्हाला बिना मिठाचा दिवा करायचा आहे. पिठाचा दिवा करू शकता किंवा पंती असेल तेही. तर त्या पंतीमध्ये 2 वातीची 1 वात करायची, त्याच्यामध्ये मोहरीचं किंवा तूप टाकायचं, मोहरीचं तेल किंवा तूप टाकायचं आणि त्याच्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आणि हा दिवा तुम्हाला घराच्या दक्षिण दिशेला लावायचा आहे. दक्षिण दिशेला तोंड करून त्या दिव्याला तुम्हाला आसन द्यायचं आहे. फुलांचं द्या, तांदळाचं द्या किंवा छोटी डिश ठेवा आणि ते त्या दिशेला करून तुम्हाला ह्या वेळेला तुमच्या सर्व पितरांचं स्मरण करायचं आहे आणि तुम्हाला पितृदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा, पितृचं स्तोत्र म्हणायचं. असं तुम्हाला करायचं आणि काय तुमच्या ज्या अडचणी आहे त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळेल. हे तुम्ही उपाय केले, तुम्हाला हा दिवा पितृपक्षामध्ये पितृपक्ष आहे तोपर्यंत लावला तर अतिउत्तम आहे. म्हणजे हा पंधरवाड्यामध्ये हा दिवा तुम्हाला दररोज न चुकता लावायचा आहे आणि पितरांचं स्मरण करूनच लावायचा आहे. हा सुद्धा खूप प्रभावी उपाय आहे.
याने सुद्धा पितृदोष कमी होतो. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला नक्कीच अडचणी तुमच्या हळूहळू कमी होतात आणि त्यांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. नक्की हे छोटे छोटे उपाय, त्यामुळे आनंद समृद्धी तुमच्या घरात नांदेल. त्यानंतर तुम्हाला हेही उपाय करायला जमत नसतील तर तुमच्या परिस्थितीनुसार तर तुम्ही नदीमध्ये काळ्या तिळीचे तर्पण केले तरीही यामुळे श्राद्ध केल्याचे पुण्य मिळते. तर हाही उपाय तुम्ही करू शकतात. नदीमध्ये काळ्या तिळीचे तर्पण तुम्हाला करायचे आहे यामुळे. त्यानंतर अजून एक उपाय असा आहे की जर तुमच्या जी व्यक्ती ज्या दिवशी मृत झालेली आहे त्या व्यक्तीची तिथी आणि श्राद्ध ज्या दिवशी आहे त्या दिवशी तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा गरजू व्यक्तीला तुम्हाला भोजन द्यायचं आहे आणि त्या व्यक्तीला तुमच्या यथाशक्तीप्रमाणे डाळ, तांदूळ आणि दक्षिणा द्यायची आहे. हे तुमच्या घरातील व्यक्ती ज्या दिवशी मृत झाली आहे त्या दिवसाचं श्राद्ध आणि तिथी बघायची. ते ज्या दिवशी त्याच दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. याने सुद्धा खूप प्रभावी हा उपाय आहे. याने सुद्धा पितृ खूप प्रसन्न होतात आणि त्यांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला नक्की मिळतो. तुम्हाला तुमच्या आयुष्यात हे पितृपक्षामध्ये हे छोटे छोटे उपाय तुम्ही जर केले यामुळे नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ होईल आणि पितृ तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या आयुष्यात नक्की बदल घडतील. तर हा पितृपक्ष तुम्ही वाया न घालवता तुम्ही हे छोटे छोटे उपाय करा आणि याचा लाभ घ्या. श्री स्वामी समर्थ.